सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी धुळे आणि मालेगावातील मतदार नोंदणी प्रक्रियेवर गंभीर आरोप केले। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान वोट जिहादच्या माध्यमातून बोगस बांगलादेशी मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। सध्या सुरू असलेल्या SIR प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी सुरू असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी बोगस मतदारांची नोंदणी झाल्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे सांगितले। सध्या सुरू असलेल्या SIR प्रक्रियेदरम्यानही काही मशिदींमधून आणि मुस्लिम बहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। मालेगाव आणि धुळे शहरातील बोगस मतदारांबाबत निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती। त्या तक्रारीनंतर मालेगावातील सुमारे 23,000 बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केलाय। मात्र धुळे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। SIR प्रक्रियेदरम्यान संशयित नोंदणीधारकांना नोटिसा बजावल्या जातील आणि खोटे शपथपत्र आढळल्यास समजदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल। 3 वर्षांपासून शिक्षेची तरतूद असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद ही चळवळ धर्मांध मुस्लिम बांगलादेशी मुस्लिमनी चालवली होती। SIR दरम्यान पण हा प्रकार सुरू आहे। मशिदीत बसून बोगस फॉर्म भरवले जात आहे। आम्ही निवडणूक आयुक्त दिल्ली यांना मालेगावची 27,000 ची यादी दिली होती आणि धुळे विधानसभेचे 23,000 असे ज्याला म्हणतात ना फेक संस्थात्मक घुसखोर बांगलादेशी मतदारांची यादी दिली होती। माझी आता मालेगावला अधिकाऱ्यांची भेट झाली। 23,555 नावं कमी करण्यात आली। धुळे जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी यांनी या संबंधात गांभीर्याने ही तक्रार जे निवडणूक आयोगाने पाठवली ते आमदार अनुप अग्रवाल पण माझ्या सोबत होते ते गांभीर्याने घेतली नाहीये। त्या 23,000 लोकांचा ती यादी आहे त्यातल्या अर्धे तिथे राहत नाही, गायब आहे। त्यांची कसून चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे। परत एकदा यादी दिली आहे। मला असं वाटतंय की ह्या SIR दरम्यान या सगळ्यांना नोटिस पाठवल्या जाणार आणि त्यापैकी जर खोटं एफिडेव्हिट कोणी फाईल केलं शपथपत्र तर 3 ते 5 वर्षाची सजा होणार। मालेगावला आता 7 BLO ची लिखित स्वरूपात कंप्लेंट दिली आणि त्यात म्हणजे असे उदाहरण दिले की जिथे त्यांनी 95% मॅपिंग दाखवलं जिथे निवडणूक आयोगाने 52% प्रश्नचिन्ह केला। एक सईदा खान एक अमजद अली ह्यांचे 7 तेच नाव तेच फोटो त्याच विधानसभेत पण त्यांची नावं। तर अशा प्रकाराचे 7 BLO ला आता नोटीस ठोठावण्यात येणार। मी मुंबईचं उदाहरण देतो जे गरीब नगर बांद्रा टर्मिनस डिमोलिशन झालं तिथल्या BLO नी तिथल्या 23 ते 25 मतदारांचं मॅपिंग करून मान्यता दिली होती। तर धुळ्यात पण अशा तक्रारी आलेल्या आहेत। माननीय जिल्हाधिकारी यांनी त्या संबंधात सांगितलं आहे। मी महाराष्ट्र निवडणूक आयोग यांना एक आणखीन रिक्वेस्ट केली आहे की इथले जे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आहेत गंगाराम तलपडे यांनी आम्ही गेल्या वेळी सगळं रायटिंग मध्ये हातात दिले होते डॉक्युमेंट पण ते त्यांनी एकही नाव चेक पण केलं नाहीये तर त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल पण प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। अशा अनेक शंका निर्माण होतात नाही काही दमडीची शंका नाहीये। आपण काहीतरी गोष्ट सांगतात ते निवडणूक आयोगाला उत्तर देणार आम्हाला आणि सुप्रीम कोर्टाने पण SIR प्रक्रियेला मान्यता दिली आहे म्हणून काही लोक सेन्सेशन प्रयत्न करतात। आता ते लोक
मालेगाव मध्ये 23,555 संशयास्पद बांगलादेशी घुसखोरांची नावं किरीट सोरेंनी सांगितले वगळली ना, एकेकाला नोटीस दिली गेली. मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, महाराष्ट्राच्या एफआयआर मध्ये 50 लाख बांगलादेशी संशयास्पद घुसखोर अपात्र लोकांची नावं रद्द होणार. तर बंगाल जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे.